सोने चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 5,000 रुपयांची वाढ झालेली आहे। 2 दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 11,000 रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या दरात गेल्या 24 तासात 22,000 रुपयांची वाढ झाली आहे। जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे दर 1,40,500 रुपयांवर पोहोचलेले असून चांदीचे दर 2,40,000 रुपयांवर पोहोचलेत। वाढत्या दराबाबत जळगाव सुवर्णनगरीमधून आढावा घेत सोने तज्ज्ञ यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय। भारतीय संस्कृतीप्रमाणे सोन्याचे दागिने खरेदी करण्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं। मात्र गेल्या 2 दिवसापूर्वी अर्थात सोमवारी सोन्याच्या भावाने विक्रमी घसरण ही गाठली होती। पण 2 दिवसापासून पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या भावात जी आहे ही वाढ होताना पाहायला मिळते आहे। गेल्या 24 तासात सोन्याच्या भावात 5,000 रुपयांची तर चांदीच्या भावात 22,000 रुपयांची वाढ झाली आहे। 2 दिवसाचा जर विचार केला तर सोन्याच्या भावात तब्बल 11,000 रुपयांची वाढ झाली आहे। नेमकी या भाववाढीमागची आता कारणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरमधील सोनेतज्ञ किरण पाटील सर आहेत। सर, काय सांगणार? खरं तर 2 दिवसापूर्वी मोठी घसरण झालेली होती, पण आता पुन्हा एकदा सोन्यामध्ये जे आहे दरवाढ होताना पाहायला मिळते। चांदीचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे। काय कारण आहेत? नक्कीच जर कधी आपण या 2 दिवसाचा विचार करत असणार तर 2 दिवसात या सोन्याच्या रेटमध्ये आपण बऱ्यापैकी घसरण बघायला आपल्याला मिळाली होती, जे की एक ऐतिहासिक ती घसरण होती। पण जसं की आपण आता अमेरिकेकडून एक अनाउन्समेंट झालं की आपण 5 दिवसासाठी युद्ध स्थगित करतोय, तेव्हापासून आपण बघतोय की रुपयाच्या मानानं डॉलर आपल्याला मजबूत होताना दिसतोय, कच्च्या ऑइलमध्ये इन्व्हेस्ट होताना बघतोय। आणि त्याचंच एक मेन कारण आपल्याला ते सोन्या आणि चांदीच्या याच्यात पण बघायला मिळतोय। त्याच्यामध्ये आपल्याला ह्या 24 तासात जर कधी आपण विचार करणार असेल तर नक्कीच आपल्याला सोन्याच्या भावामध्ये 5,000 रुपयांना वाढ झाली आहे व चांदीच्या रेटमध्ये आपल्याला 20,000 ते 22,000 रुपयांना वाढ झालेली बघायला मिळाली समजा। म्हणजे कुठेतरी युद्धाबाबत जी आहे ती सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे ती भाव वाढते। नक्कीच हे कारण युद्धाचंच मेन कारण आहे की त्याच्यामुळे आपल्याला हे सोन्याच्या रेटमध्ये भाव वाढलेला आता बघायला दिसत आहे समजा। पण अजून 2-3 दिवसानंतर युद्धाची काय परिस्थिती असणार आहे त्याच्यावरती पुढचे रेट आता हे स्टेबल होण्याचे चान्सेस आपल्याला दिसतील समजा। निश्चितच खरं तर युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जो आहे हा सोन्या चांदीच्या भावावरती होताना पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने अमेरिकेने जे आहे युद्धाबाबत अर्थात इराणवर 5 दिवस कुठेतरी त्या ठिकाणी हल्ला न करण्याचा निर्णय घेतला आणि एक सकारात्मकता जी आहे ती युद्धामध्ये पाहायला मिळाली। परिणामी आता सोन्याचे दर जे आहे गेल्या 2 दिवसापासून वाढत आहेत। मात्र आता पुढील 5 दिवसानंतर कशा पद्धतीने युद्धाबाबत निर्णय होतो याचा देखील ठोस परिणाम जो आहे हा सोन्या चांदीच्या भावावरती होणार असल्याचं मत जे आहे ते तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे तुर्तास तरी सोन्याच्या भावात जी आहे ही दरवाढ झाल्याचं पाहायला मिळते आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।